नमस्कार मित्रांनो, माझं नाव शिवानंद गावडे आणि शिवानंद गावडे या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण आलो एका गावामध्ये. बघू शकता पूर्ण सर्व तिकडे बघाल तिकडे हिरवागार असा मळा जो आहे पूर्णतः भात शेतीने सर्वतः भात शेती दिसते. आणि ही मधून जाणारी वाट, मस्त असा छान असा नजारा. नाही, असा नजारा बघणं मुंबईकरांच्या नशिबात थोडा कमीच आहे, कारण ह्या टायमाला आपण सगळे मुंबईमध्ये कामाला असतो, दगदगीच्या कामात व्यस्त, आणि इकडचा हा नजारा बघणं आपल्या नशिबात नसतो. आणि आपण फक्त गणपतीमध्ये जरा गेल्यावरती जरा हे आपला नजारा आपल्या नजरेस पडतो. बघू शकता हे नारळाची बाग आहे, नारळ आणि केळीची. इकडे असा समोर पसरलेला पूर्ण हिरवागार नजारा. वा, थंडगार सुटलेली हवा. पावसाच्या अगोदरचं हे वातावरण आहे. आणि आता तिथे पुढे एक वाहत आणणारा झरा आहे, मला दाखवतो पुढे. ती मोठ्या प्रमाणात पाणी येते तिकडे बघा, कारण पूर्ण डोंगरातून तो वाहत येतोय झरा. इथं ही भात शेती आहे. मधून जाणारी वाट मस्त आहे की दोन्ही साईडला हिरवागार असा नजारा. बघू शकता जिकडे बघाड तिकडे हिरवागारच दिसतंय. आणि इथे समोर एक विहीर सुद्धा आहे, आणि त्या बाजूने जाणारा छोटासा झरा. वा, सुंदर असा नजारा. हा बघू शकता छोटासा झरा, आणि इकडे छोटीशी बाग आहे, त्याच्या बागेत पूर्ण पाणी साचलंय त्या झऱ्याचं. आणि हे जे दृश्य आहे अजगणी गावातील हळदीच्या वाडीतील दृश्य आहे. फक्त इथे पावसाळ्यातच पाणी असतं. जास्तीत जास्त गणपती सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत पाणी असतं इकडे. नंतर इकडचं पाणी पूर्णतः सुकून जातं. पूर्ण इकडे जमीन पूर्ण ओसाड पडते. पण आता बघू शकता किती हिरवागार आहे. पाऊस आल्यामुळे सर्व झाडं झुडपं हिरवगार झालेली आहेत. आणि हा मधून वाहणारा झरा, वा, तोच झरा आहे दुसऱ्या एका रस्त्याने वाहत आलाय इथून. आणि पाण्याने तुडुंब भरलेली विहीर. झऱ्याचा किती आवाज चांगला छान प्रकारे येतो. ते पाणी मस्त साठला पूर्ण. ते काही कोपरे आहेत ते शेती करायचे बाकी आहेत. हळूहळू आता शेतीची कामं चालू आहेत, संपायला आलीत.
बऱ्यापैकी पूर्ण लावून झालं आहे. काहीच कोपरे दिसत आहेत जे शेतीचे बाकी आहेत. लेट पाऊस पडल्यामुळे हे झालेलं जरा त्रास शेतकऱ्याला. कुठे कुठे तर झऱ्याचं पाणी घेऊन पाईपाने घेऊन ते. चला तर आता हळूहळू आपण चाललो आहे पुढे घराच्या दिशेने. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.